धम्मवंदनी भगिनींनो, धम्मपदामध्ये एक गाथा आहे. धम्मपद हा असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये अनेक गाथा आहेत ज्या माणसाच्या दररोजच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे काही ना काही मार्गदर्शन करतात. आणि म्हणायचं झालं तर बुद्ध धर्माचा सर्व सारांश आपल्याला त्या एका छोट्याशा ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. परदेशी विद्वानांनी सुद्धा त्याचं फार कौतुक केलेलं आहे. आणि भारतातल्या इतर कोणत्याही धर्मग्रंथांपेक्षा हा विश्वमूल्य असणारा, जागतिक महत्त्व असणारा असा एकमेव ग्रंथ आहे अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये बुद्धाचं वचन, बुद्धाची शिकवण कोण सेवन करू शकतो, कोण पालन करू शकतो याची व्याख्या केलेली आहे. वाचानुरख्ये जो आपल्या वाचेचा संयम बाळगतो, मनसा सुसंवतो, मना जो सुसंवृत आहे म्हणजे संयमी आहे, जो मनाचा संयम बाळगतो. कायेनच अकुशलम न करिया, जो कायेनं सुद्धा अकुशल कर्म करत नाही. एते तयो कर्मपथे विशोधये, ह्या 3 कर्मपथांचं शुद्धीकरण करून येतो तयो कर्मपथे विशुद्धये आराधये मग्गम इसिप्पवेदितं. आराधना करतो किंवा प्रत्यक्ष आचरणात आणतो. इसिप्पवेदितं, ईसी हा बुद्धाला उद्देशून वापरलेलं विशेषण आहे. त्याचा अनुवाद होतो ऋषी. बुद्धाला प्लारी ग्रंथामध्ये ऋषी म्हटलेला आहे. तर ह्या ऋषीनं जी काही शिकवण दिलेली आहे ती शिकवण तोच मनुष्य करू शकतो, पालन करू शकतो, अंमलात आणू शकतो. कोण? जो वाचेचा संयम बाळगतो, जो मनाचा संयम बाळगतो आणि जो शरीरानं कुठलंही अकुशल कर्म करत नाही. बौद्ध बनणं म्हणजे हे करणं आहे. जे कोणी हे करत नसेल ते बौद्ध जीवन जगू शकत नाहीत. इतकंच नाही तर बुद्धाची शिकवणसुद्धा त्या अर्थानं जाणू शकत नाही जो त्या शिकवणीचा अर्थ आहे. करण्यातून लाभ मिळवण्याचा, करण्यातून प्राप्ती साधण्याचा, करण्यातून परिवर्तन साधण्याचा, हा जो लाभ आहे तो लाभ अशी माणसं मिळवू शकत नाहीत आणि म्हणून ते बुद्धाला समजू शकत नाहीत. ही पार्श्वभूमी आपण लक्षात घ्यायची आहे, काय स्थिती आहे ते. अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा बौद्ध लोकच म्हणतात की ध्यान नको, विपස්සना नको, म्हणजे ते किती आखरीत काहीतरी घडतंय ते पहा. किती खोटेपणा त्याच्यामध्ये साठवलेला तो पहा. किती अज्ञान ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहे, म्हणण्याच्या पाठीमागे ते लक्षात घ्या. पालीमधलं एक सूत्र, एक उपदेश बुद्धाचा असा आढळणार नाही की ज्या उपदेशामध्ये बुद्धानं मनाच्या परिशुद्धीला, मानसिक विकारातून मुक्त होण्याला महत्त्व दिलेलं नाही. मन प्रधान आहे बुद्ध धर्मामधली ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये काय विलक्षण पद्धतीनं जाणलं होतं ते आपल्याला आश्चर्य करायला लावणारी गोष्ट आहे. भारतात एक तर बुद्ध धर्म नव्हता, काहीच नव्हतं भारतामध्ये. भारतीय माणसाला बुद्ध नेहमी परका वाटायचा. आजही अधिकांश भारतीय लोकांच्या मनामध्ये बुद्धाबद्दल आपुलकी नाही. किमान तो आपला आहे, माझ्या देशातला आहे, माझा कोणी पूर्वज आहे ही भावना नाही. परकेपणाची भावना बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बुद्ध धर्म नष्ट झाल्यानंतर हजारो वर्षांच्या काळामध्ये
जरी इथे उदंड लेणी असली, भरपूर लेणी, नुसत्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 800 लेणी आहेत, इतक्या सुंदर मूर्ती आहेत तिथे, इतकी सुंदर शिल्प आहेत तिथे, परंतु त्या मूर्त्यांची पूजा कोणी केली नाही. अजंठा एलोराला लोक जातात, बघायला जातात, पण कुठल्या त्या मूर्तीच्या समोर कधी झुकत नाहीत. मी कधी कधी बाहेर बसून ते पाहत असतो, लोकांचं कसे वागतात, काय करतात ते, आणि माझ्या पटकन लक्षात येतं की इथे येणाऱ्या माणसाला त्या मूर्तीबद्दल एवढीशी सुद्धा आत्मीयता नाही. बघायचं म्हणून बघत जातो तो बुद्ध जाणण्याचा प्रयत्न करत नाही, ते काय आहे कोणाला विचारत नाही, आणि जे गाईड असतात ते वरवरच्या गोष्टी सांगत राहतात. ही परिस्थिती आहे. तर एवढा परकेपणाचा जो विचार भारतीय माणसामध्ये निर्माण झाला, त्याची अनेक कारणं आहेत, पण तो आज आपण मुद्दा एवढाच लक्षात घ्यायचा की आजही बुद्धाकडे परकेपणाचं पाहिलं जातं. अशा त्या वातावरणामध्ये, अशा त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा एक ग्रंथही वाचायला इथे मिळत नव्हता, पालीमधलाही नव्हता आणि संस्कृतमधला सुद्धा नव्हता. उभ्या देशामध्ये बौद्ध वाङ्मय नष्ट झालेलं होतं. जे काही भारतामध्ये वाङ्मय आलं तेही ह्या 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्रामुख्यानं, त्याच्या अगोदरही नाही. बाबासाहेबांचा जन्म 19व्या शतकाच्या अंताचा, त्यांचं जीवनकार्य सुरू झालं 20व्या शतकाच्या सुरुवातीला, तेव्हा काहीच नव्हतं. ही परिस्थिती होती. एवढी उत्खननं झाली भारतामध्ये. त्या उत्खननामध्ये एकही पालीचा ग्रंथ सापडला नाही. संस्कृतचा फक्त एक ग्रंथ सापडला उभ्या देशामध्ये. बरं, मूर्ती हजारो सापडल्या, बुद्ध धर्माचे इतर अवशेष हजारो सापडले, पण तो एक ग्रंथ सापडला नाही. ही गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवा. फक्त मंजूश्री मूलकल्प हा एक संस्कृत ग्रंथ सापडला, आणि तोही कुठे? कारगिलच्या उत्खननामध्ये, काश्मीरच्या टोकाला, उत्तरेच्या टोकाला एक मात्र सापडला. तो महायान ग्रंथ आहे, आणि तो ग्रंथ बराचसा हिंदू शिकवणीच्या जवळचा आहे. श्री मंजूश्री मूलकल्प तांत्रिक साधनेमधला, तो तांत्रिक विषयातला ग्रंथ आहे तो. त्याशिवाय एकही ग्रंथ सापडला नाही. अशा ह्या वातावरणामध्ये बाबासाहेब बुद्ध धर्माचे असे पंडित बनावेत, असे ज्ञाते बनावेत, आणि बुद्धाची जी मूळ भूमिका होती, शिकवण्याचा जो मूळ सार होता, त्या गाभ्यापर्यंत जाऊन पोचावेत, हे आश्चर्य नाही वाटत आपल्याला? व्हॉट डू यू थिंक ऑफ बाबासाहेब? जरा या दृष्टीने विचार केला पाहिजे. आणि त्यांच्या ह्या साऱ्या जीवनाला कलाटणी मिळेल बुद्ध धर्माकडे. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी यांनी दिलं ते एक छोटंसं चरित्र, बुद्ध चरित्र. मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी वाचलं, आणि त्या एका घटनेनं त्यांच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी दिली, संपूर्ण जीवनाला. पुढे युरोपमध्ये गेले. त्या युरोपियन लोकांचे उपकार आहेत, कारण त्या युरोपियन पंडितांनी बुद्धाचं हे सर्व मूळचं वाङ्मय पालीमधलं आणि संस्कृतमधलं इंग्लिश भाषेमध्ये आणलं. ते बाबासाहेबांना वाचायला मिळालं कोलंबियामध्ये. नुसतीच PhD नाही केली त्यांनी, या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला. सारं त्रिपिटक त्यांनी तिथे वाचलेलं आहे. जेवढं बुद्ध धर्मावरती साहित्य इंग्लिश भाषेत प्रसिद्ध झालं होतं, तेवढं त्यांनी त्या काळात वाचलेलं आहे. आजचा आमचा शिक्षणाचा काळ असा आहे की विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासापलीकडे एक पुस्तक वाचता येत नाही. वाचता येत नाही अशाला भाग नाही, वाचायला वेळ नसतो अशालाही भाग नाही, इच्छा नाही. आणि पुन्हा आज कसं झालं आहे, ज्याला टाईम पास करायचं म्हणतो त्याची खूप साधनं आज आपल्याकडे आहेत. मोबाईल नंबर 1, कुठेही बसा. पूर्वी किंवा बसनं गाडीनं प्रवास करताना माणसं एकमेकाशी बोलायची, तरी आज कोणी बोलत नाहीत.
आज जो तो आपल्या त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला, मी इकडे तिकडे बघतो, कोणी बोलायलाच तयार नाही ना. आणि आपल्याजवळ मोबाईल पाहायला वेळ नाही, ही अशी स्थिती होऊन बसते. म्हणजे इच्छा असेल तर मार्ग असतो. आणि आज या देशामध्ये ही इच्छा राहिली नाही की आपल्या जीवनाचं काहीतरी भलं होईल, चांगलं होईल, असं शिकावं, असं जाणावं. युरोप खंडातही मोबाईल आहेतच की, पण तिथला माझा अनुभव वेगळा आहे. इंग्लंडमध्ये वावरत असताना मी सगळीकडे बघितलं, प्रवासामध्ये बसनं, ट्रेननं प्रवास करत असताना, विमानानं प्रवास करत असताना, तिथल्या प्रत्येक इंग्लिश माणसाच्या बॅगमध्ये एखादं तरी पुस्तक असतंच. आणि तो मोबाईलवरती खेळत बसणार नाही, तो पुस्तक वाचत बसतो. बस स्टँडवरती, रेल्वे स्टँडवरती, वेटिंग रूममध्ये तुम्हाला असे वाचताना लोक पाहायला मिळतील. आपल्याकडे ती वाचनाची संस्कृती आजही आलेली नाही. आणि एकदा एज्युकेशन घेतलं, नोकरी लागली की वाचणं आणि ज्या विषयाचा तो पंडित आहे त्या विषयाचं आणखी काही पुढे जाणं बंद, तोंड पाहायचं नाही त्याचं. वाचून वाचून आपल्याकडचा मनुष्य काय वाचतो जास्तीत जास्त? सकाळचं वर्तमानपत्र. नुसत्या बातम्यावरती नजर टाकली, काम संपलं, त्याचं दिवसभराचं वाचन समाप्त. म्हणून मला अनेक चांगली माणसं दिसतात, सुखवस्तू माणसं दिसतात, घर अतिशय सुशोभित असतं, डेकोरेशन केलेलं असतं भरपूर. फक्त पाहायला मिळत नाही पुस्तकाचं कपाट. विचार करून पहा, पुस्तकाची कपाटं मला लोकांच्या घरी पाहायला मिळत नाहीत, मेजॉरिटी. बाकी सर्व काही पाहायला मिळतं. आणि मला इतकं दुःख होतं हे सारं पाहून की एवढ्या सुबत्तेमध्ये आलेला आहात आणि ज्ञानाचीच कास सोडली, तोच मार्ग सोडून दिला. इंग्लंडमध्ये मला एका घरामध्ये 400 वर्षापूर्वीचा ग्रंथ दाखवला त्यानं, त्या माणसानं. बायबलची कॉपी होती. ही म्हणे 400 वर्षापासूनची कॉपी आहे आमच्या घरामध्ये. आणि आमच्या घरातला प्रत्येक मनुष्य त्या पिढ्यांमध्ये 400 वर्षांच्या काळामध्ये हा ग्रंथ वाचत आलेला आहे. कॅन यू इमॅजिन आपण इथे काय करतो आहोत? मी आश्चर्यचकित झालो तो ग्रंथ बघून. 400 वर्षापूर्वीची कॉपी, इतकी व्यवस्थित जपून ठेवलेली की त्याचं पानही खराब झालं नाही. फक्त काळानुसार त्या पानांचा रंग बदलला तेवढाच. परंतु अतिशय नीटनेटकं, स्वच्छ, टापटीप अशा पद्धतीने ठेवलेलं पुस्तक. मग त्यांना आपली सारी लायब्ररी दाखवली. म्हणे या लायब्ररीमध्ये गेल्या 100-200 वर्षापासूनची पुस्तकं आहेत. मोजके ग्रंथ जे पूर्वजांनी घेतले ते इथे आहेत. पण म्हटले काय नुसते पाहण्यासाठी ठेवले का? नाही म्हणे, आम्ही वाचतो. मी याच्यातले बरेचसे ग्रंथ वाचलेले आहेत, अजूनही बाकीचे वाचायची अशी माझी इच्छा आहे वगैरे म्हणून. ही जी प्रवृत्ती आहे युरोपमध्ये ज्ञानाची, शिकण्याची, जाणण्याची, ती प्रवृत्ती आपल्या देशामध्ये अजूनही निर्माण झालेली नाही. आणि बाबासाहेबांना मुद्दाम या बाबतीमध्ये हे सांगायचं होतं लोकांना की तुम्ही शिका. पण शिकता आमचं कुठपर्यंत चालतं? शाळा कॉलेजपर्यंतच. आणि तेही काय मस्त म्हणे मनाच्या विरोधाचं असतं. तर दबाव असतो, आईबापांचा दबाव असतो, सक्ती असते, काही इलाज नसतो, म्हणून तेही शिकायचं असं नाईलाजानंच. आणि एकदा नोकरी मिळाली की मग हे स्वतंत्रच झालो ना, मग प्रश्नच नाही, कोण विचारणार? ही परिस्थिती आहे. तर हे जे आहे हे बदललं पाहिजे. ज्ञान हे सर्वंकष असलं पाहिजे. वाचनाची आवड असलीच पाहिजे, जाणण्याची आवड असलीच पाहिजे. शिकणं ही एक दिवसाची गोष्ट नाही, ती सातत्यानं चालू राहिली पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा संदेश महात्मा फुलेंनी दिला, बाबासाहेबांनी दिला, अनेक संतांनीसुद्धा दिला. आणि शिकल्याशिवाय मनुष्य घडत नाही हे वारंवार त्यांनी बजावून सांगितलेलं. काही असो, बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं, पण तिथेच थांबले नाहीत ते. बाबासाहेबांनी काय शिकायचं त्याची सोय करून टाकली.
आणि आपल्यापुढे ही बुद्धाची इथून लुप्त झालेली शिकवण पुन्हा मोठ्या ताकदीनं त्यांनी पुढे मांडलेली आहे. त्याचं अचूक मर्म जाणून आपल्यापुढे मांडलेलं आहे. आणि हे बाबासाहेबांच्या ह्या बुद्ध आणि त्यांचं धम्मग्रंथाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, सर्वात मोठं महत्त्व आहे. तो वाचण्यासारखा नुसता ग्रंथ नाही, तो शिकण्यासारखा आहे, शिकावंच लागतं अशा प्रकारचा तो ग्रंथ आहे. आणि आज आपण हे शिकत असताना गेल्या 2 आठवड्यापासून अतिशय महत्त्वाच्या भागापर्यंत येऊन पोचलेलो आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचं मुख्य गाभा जो आहे तो प्रकट केलेला आहे. आणि बुद्ध धर्म त्यांनी कसा जाणला, त्यांना कसा दिसला, समजला, हे त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि त्यांच्या त्या समजदारीनुसार याचा आम जनतेला कसा लाभ होऊ शकतो ही सुद्धा भूमिका त्यांनी इथे मांडलेली आहे. थोडक्यामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध धम्म हा या प्रकरणापासून सुरू होतो. खंड 3 मधलं 5वं प्रकरण आहे ते. सद्धम्म म्हणजे काय? बाबासाहेब नुसतं धम्माला मानत नाहीत, धम्म सर्वव्यापक आहे. बाबासाहेब अधम्माला मानत नाहीत, त्याची व्याख्या त्यांनी याच्यामध्ये केली. अधम्म म्हणजे काय? आणि त्याच्या अगोदर मुळात धर्म आणि धम्म याच्यातच मोठा फरक आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आणि मग शेवटी त्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती येतात, ज्याचं नाव आहे सद्धम्म. पाली त्रिपिटकाच्या अंगुत्तर निकायामध्ये याची व्याख्या बुद्धानं स्वतः केलेली आहे. आणि त्या व्याख्येचं अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये, चांगल्या शब्दामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टीकरण केलेलं आहे ते या ग्रंथामध्ये. म्हणून बाबासाहेबांना बुद्ध कसे समजले, त्यांना बुद्ध काय पटले आणि ते कसं सर्वांगीण योग्य आहे, ही बाबासाहेबांची बुद्ध धर्माबद्दलची जर दृष्टी समजून घ्यायची असेल तर आपल्याला या ग्रंथाचा हा भाग प्रामुख्यानं नीट समजून घेतला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. आणि याच्यामध्ये त्यांनी पहिलंच प्रकरण लिहिलेलं आहे, मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म. जे अगोदरपासून मी सांगत आलो ते इथे आलं ना, बुद्धाचा धम्म मनापासून सुरू होतो, बाबासाहेब म्हणतात. आता मनाच्या बाबतीत काही करायचं म्हटलं, काय विचार आहे, कसं करायचं, काय मार्ग आहे? मेडिटेशनचा तुमच्या शरीराशी संबंध आहे का? हाताशी पायाशी कशाशी संबंध आहे मेडिटेशनचा? मेडिटेशन संबंध मनाशीच आहे. एकाग्र होणं आवश्यक आहे की नाही? चंचलता घालवणं गरजेचं आहे की नाही? आपल्या मनात काय चाललं आहे समजणं गरजेचं आहे की नाही? हे समजण्यासाठी जेव्हा आपण मनाच्या संपर्कात येतो आणि त्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो, त्याला तर मेडिटेशन म्हणतात, त्यालाच तर ध्यान म्हणतात. मग या ध्यानाला जर बाबासाहेबांना मानणारा मनुष्य विरोध करत असेल तर काय म्हणायचं? काय म्हणायचं काय? काही लक्षात येतं आपलं? हा एवढा पागलपणा बाबासाहेबांच्या पश्चात घडतो आहे, हीच फार मोठ्या खेदाची गोष्ट आहे. आणि मग तिथे बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, जो आता लक्षात घेऊ, आपल्याला परत मागचं काय झालं ते आठवण्यासाठी. म्हणून मन 2 पद्धतीनं काम करतं, सकारात्मक, नकारात्मक. सकारात्मक पद्धतीनं मन कार्य करतं तेव्हा सुख होतं, तेव्हा चांगलं घडतं. नकारात्मक पद्धतीनं काम करतं तेव्हा वाईट घडतं, तेव्हा दुःख होतं. आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये एकच मुद्दा सांगितलेला आहे, ही बुद्धाची मूळ शिकवणच आहे की कायम सकारात्मक पद्धतीनंच वागा. मग असे म्हटलं, वाचानुरक्खी, वाचेचा संयम पाळायचा. म्हणजे काय? नकारात्मक भाषेत बोलू नका, संयम बाळगा, सकारात्मक भाषेत बोला. लक्षात आलं? मनाचा संयम बाळगायचा, वाईट विचारच करू नका, चांगलाच विचार करा. शरीराचा संयम बाळगायचा,
ज्यानं दुःख निर्माण असं वागूच नका, ज्यानं सुख निर्माण असं वागा. शेवटी आलं ना त्या मनाच्या संबंधामध्ये. हे शिकणं सुद्धा मेडिटेशन आहे. हा विचार घेणं, लक्षात घेणं हे सुद्धा मेडिटेशन आहे, ते सुद्धा ध्यान आहे. का तर त्याच्यावरती लक्ष केंद्रित केल्याशिवाय समजतं का? कुठलाही विचार घ्यायचा असेल तर त्या विचारावरती लक्ष केंद्रित करावं लागतं, तो संपूर्णपणे ऐकावा लागतो आणि मग कुठे तो आपल्याला घेता येतो. जर ही एकाग्रता नसेल तर आपल्याला कधी काही शिकतासुद्धा येत नाही. म्हणायचं झालं तर कधी कधी म्हणावं लागतं, शिकणं हेच ध्यान आहे. शिकण्याची प्रक्रियाच मेडिटेशन आहे, अल्प प्रमाणामध्ये, स्टार्टिंग पॉईंट म्हणून. आणि जगाच्या इतिहासात बुद्धानंच फक्त यावरती जोर दिला. शिका, समजून घ्या, जाणा, जसं आहे तसं पहा. माणसाला दिलेलं हे सर्वात मोठं योगदान आहे बुद्धाचं. हे कर. याच्या उलट बाकीच्या धर्मांनी काय केलं? प्रश्न विचारायचा नाही, जाणायचं नाही, शिकायचं नाही, दुसरं कोणाचं ऐकायचं नाही, जे धर्मानं सांगितलं ते मुकाट करायचं. काही लक्षात आपलं? म्हणजे माणसाच्या ह्या स्वाभाविक विकासाला सर्व धर्मांनी खोडून काढलं, छाटून टाकलं, त्यांचा विकासच बंद केलेला आहे. काही लक्षात येतं आपल्याला? इतर धर्म आणि बुद्ध धर्म याच्यामध्ये एवढं जमीन आसमानाचं अंतर आहे. बुद्ध माणसाला प्रकाशित व्हायला सांगतो, बाकीचे धर्म त्याला त्या अंधारातच राहायला सांगतात. तिथेच राहा, विचारू नको बरोबर आहे की चूक, खरं आहे की खोटं, विचारायला सुद्धा अक्कल लागते. तुला आहे का? मग गप्प बस. ही सर्व धर्मांची गोष्ट आहे. म्हणून कधीकधी सर्व धर्म समभाव म्हणून नको तसं नाचत राहायचं नाही, जरा काळजी घ्यायची. तर तोही प्रकार हल्ली बराच चालू असतो. तर हा पहिला मुद्दा बुद्धानं सांगितला, सकारात्मक वागा. बौद्ध माणसं एकमेकाशी सकारात्मक वागली पाहिजेत. दोन बौद्ध माणसं एकमेकांना भेटल्यावरती काय करतात? काय करतात? नक्की नक्की काय बोलतो तो भाग वेगळा. मला फक्त एवढंच विचारायचं की ती माणसं आपुलकीनं एकमेकाच्या जवळ येतात का? काय भूमिका आहे सांगा? आहे ना गडबड? आज सकाळी येताना माझे मित्र मला सांगत होते त्यांच्या ऑफिसमधली कहाणी. कुठल्या तरी एका कर्मचाऱ्यानं दुसऱ्याला विचारलं, तुझी जात काय म्हणून. का मनुष्य जात विचारतो? भारतातच जात विचारतो बरं, परदेशात काही कोणी विचारत नाही असं मला तर माहीत नाही. नक्की कोणी जात विचारत नाही, धर्मही विचारत नाही. फार तर तू कुठून आलास एवढं विचारेल, बाकी काही विचारत नाहीत. भारतामध्ये मनुष्य तोपर्यंत गप्प बसू शकत नाही, अस्वस्थ होतो, अस्थिर होतो, जोपर्यंत दुसऱ्याची जात कळत नाही. गोष्ट खरी आहे. का जातीसाठी एवढे धडपडतात हे? याचं कारण आहे, समोरच्या माणसाला मनुष्य म्हणून किंमत नाही. तो मनुष्य आपल्यासारखा काही किंमत नाही. त्याची जात कोणती आहे त्याची खरी किंमत. मग जातीनं मोठा असेल तर मग मला जरा त्याशी नीट वागलं पाहिजे, जातीनं छोटा असेल तर मग त्याला कसंही वागवलं पाहिजे. काही लक्षात येतं आपलं? ही माणसाची वृत्ती आहे. आणि बौद्ध माणसं मग दोन एकमेकांना जेव्हा भेटतात
तेव्हा त्यांची भावना कोणती असते? विचार करा. भावना इतकी स्वच्छ असते का की तो माझ्यासारखाच आहे, मी तो एकच आहे, आम्ही दोघं माणसंच आहो, एकमेकाच्या जवळ आलंच पाहिजे, आम्ही मनुष्य म्हणून तो एकमेकाच्या जवळ येतो का? आहे ना प्रॉब्लेम. मी स्वतः अनुभव घेतला होता. एका कार्यक्रमात माझ्याच मित्राला विचारलं होतं, हे भंतीजी आपले आहेत का? मला काही कळलं नाही. मी ऐकलं ते, पण मला काही कळलं नाही. मी तत्काळ बोलून गेलो, होय म्हणे, मी पूर्वीचा महाराज आहे, म्हणजे आपलाच आहे. आता तो गेल्यानंतर मग मला मित्र सांगतो, मला त्याला तसं नव्हतं विचारायचं, त्याला ते विचारायचं नव्हतं, तो आपल्या पोट जातीपैकी कुणी आहे का हे विचारायचं होतं. बावणे आहे का बारके आहे? जय भीम म्हणताना आहे ना भानगड. मग आम्ही जय भीम म्हणताना आता म्हटलं पाहिजे वरवरचं, म्हणून वरवरचा जय भीम. ती आपुलकी नाही, ती भावना नाही. इंग्लंडमध्ये असताना माझा पहिला अनुभव तो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, त्या केंद्रामध्ये जेवढे काम करणारे मनुष्य होता, प्रत्येकजण डोळ्या भरून गुड मॉर्निंग, डोळ्या बुडून गुड मॉर्निंग म्हणायचा. त्यामुळे ती आपुलकी जाणवत होते. मी काय म्हणतो लक्षात येतं? त्यांच्या ते गुड मॉर्निंग म्हणण्यामध्ये आपुलकी जाणवत होते. एक स्वागताचा भाव होता, काहीतरी आपलेपणाचा भाव होता. मला हे सांगा की आपण जय भीम एकमेकांना बोलतो तेव्हा तो आपलेपणाचा भाव असतो का? तिकडे लक्ष द्या. शब्दानं काय बोलतो तो भाग वेगळा, शब्द कोणता वापरतो तो महत्त्वाचा भाग नाही. तुमच्या त्या डोळ्यातून ती आपुलकी प्रकट होते का? त्या माणसाबद्दल तो आदर प्रकट होतो का? ती आपुलकी प्रकट होते का? ही मुख्य कसोटी आहे. आणि या कसोटीला भारतीय लोक उतरत नाही, कारण जातीचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भागत नाही. थोडक्यामध्ये जात माणसाला तोडणारी आहे, माणसाला माणसापासून दूर करणारी प्रवृत्ती आहे. तीच प्रवृत्ती जर बौद्धांच्या मध्ये असेल तर मुश्किल आहे त्यांना बौद्ध बनणं. नाही लक्षात आलं? त्यांना बौद्ध म्हणणं मुश्किल आहे. म्हणून मग आपल्या ह्या मनाचं संशोधन आपल्याला केलंच पाहिजे. कोणती भावना आतमध्ये आहे? मनानं मी संयमित आहे का काही डाव धरूनच आहे? काही लक्षात. म्हणून हा मुद्दा बाबासाहेबांनी इतक्या चांगल्या शब्दामध्ये इथे मांडला आहे. बुद्धाची शिकवण इतक्या चांगल्या शब्दात. आणि मग पुढे ते फार महत्त्वाच्या मुद्द्यावरती आल्यात. बुद्ध धर्मातील कशाला पाहिजे? का भारतामध्ये बुद्ध धर्माची गरज आहे? आज लक्षावधी लोक बाबासाहेबांना म्हणतात, कोट्यावधी म्हटलं तरी चालेल, परंतु बौद्ध बनण्याची इच्छा नाही लोकांना. कधी कधी चेष्टेने मी बोलतो सुद्धा की एखादा मुस्लिम मनुष्य असेल, सार्वजनिक कार्य करत असेल, राजकीय कार्य करत असेल, म्हणूया की राजकीय कार्य करणारा कार्यकर्ता, तो जेव्हा लोकांना भेटतो आपलं राजकीय तत्त्वज्ञान घेऊन, दाढी काढून ठेवतो का? मुसलमान म्हणूनच भेटतो ना? का लपून छपून सांगतो? नाही ना. एखादा हिंदू राजकीय कार्य करतो, लपून छपून करतो का? मी हिंदू नाही असं म्हणून जातो का? काही लक्षात येतं मी काय म्हणतो ते? बौद्ध मनुष्य तसं करतो. तो लपवून ठेवतो स्वतःला. बौद्ध म्हणून त्या दुसऱ्या माणसाकडे जाण्याची हिंमत नाही त्याची. म्हणून तो काय करतो? मूलनिवासी म्हणेल किंवा आणखी काही म्हणेल. आय मीन थिंक अबाउट दिस. फार सिरियस मुद्दा आहे तो, साधी गोष्ट नाही. आम्हाला फसवतो आहोत. आणि म्हणून बौद्ध कार्यकर्ता, बौद्ध राजकीय कार्यकर्ता दुसऱ्या माणसाकडे जाताना उघडपणे मी बौद्ध आहे असं म्हणून सांगत जातो. उलट तर असे आंबेडकरी पाहायला मिळतात
की बुद्ध धर्मच बाजूला ठेवतात. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये बोलतात धर्म आणि राजकारण वेगवेगळं असलं पाहिजे. काही नाही समजलं आहे ना. अरे इतरांना धर्म वेगळा ठेवण्याची गरज वाटत नाही, लपवून ठेवत नाहीत ते. तुम्ही असे का वागता विचार करा. स्वतःला फसवणं नाही, जगाला फसवणं नाही. आणि बौद्ध म्हणणं अशी कोणती वाईट गोष्ट आहे की लोकांना लाज वाटावी. एक निंदास्पद धर्म आहे तो, एक टाकाऊ धर्म आहे तो, की बौद्ध असं कोणी नाव दिलं तर दुसऱ्या माणसाला तिरस्कार वाटेल, नकोसं वाटेल म्हणून. मग तुम्ही असं का वागता. काय उत्तर याचं. हे आज या समाजामध्ये चालू आहे. आणि बाबासाहेबांची भूमिका वेगळी होती. तुम्ही बौद्ध बना. मनुष्य म्हणून जे माणसाचं ऐश्वर्य असतं, मनुष्य म्हणून माणसाची जी प्रतिष्ठा असते उच्च, ती प्रतिष्ठा घेऊन तुम्ही लोकांच्या पुढे जा. तुमच्या अस्तित्वातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून मनुष्य म्हणून जे काही उच्चपण आहे, श्रेष्ठत्व आहे, ते त्या समोरच्या माणसावरती बिंबलं पाहिजे. तुम्ही न बोलता सुद्धा त्याला ते कळलं पाहिजे. या विश्वासानं तुम्ही त्याच्याकडे जा. बौद्ध बनून जा. ऐकलं बाबासाहेबांचं आपण, आजही ऐकतो आपण बाबासाहेबांचं, आणि तरी नाव त्यांचंच घेतो. मी काय म्हणतो लक्षात द्यायचं. आणि हे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे. का तर बाबासाहेबांनी पुढे नेमका तोच मुद्दा मांडलेला आहे. धर्माचा उद्देश काय, कशाला धर्म पाहिजे, काय गरज आहे धर्माची. त्यांना पहिला मुद्दा सांगितलेला आहे धर्माचं पुढे. ह्या आपण भाग बघितला आहे मागच्या वेळेस. पहिला मुद्दा काय त्यांनी सांगितला, मन जे आहे निर्मल करणं, परिशुद्ध करणं, किंवा दुसऱ्या शब्दात मनाच्या ह्या शुद्धीमधून निर्वाण प्राप्त करणं हा धर्माचा उद्देश आहे. निर्वाण प्राप्त करणं, सर्वश्रेष्ठ मनुष्य होणं, सर्व प्रकारच्या दुष्ट मानसिकतेतून मुक्त होणं हा धर्माचा पहिला उद्देश आहे. निर्वाण प्राप्त करणं म्हणजे प्रत्येक माणसानं सुधारलंच पाहिजे. प्रत्येक माणसानं आपली मानसिकता, आपला आचारव्यवहार बदललेच पाहिजेत. हे बरोबर आहे ना. मग धर्म कारण करणाऱ्या लोकांनीच ते करायचं आणि इतर कारण करणाऱ्यांनी तसं करायचं नाही, असं आहे का. मी काय म्हणतो लक्षात आहे. राजकारण धम्मकारणांची गल्लत नको असं म्हणणाऱ्या लोकांची भाषा कोणती आहे, पळवाट आहे. ते धर्माचं नाही, ते तुम्ही बघा, आम्ही काही त्याच्यामध्ये नाही, मी आपले वेगळे म्हणा. अरे पण तुलासुद्धा त्या धर्माप्रमाणे बनणं गरजेचं आहे. आणि तसं बनवून मग तुझं राजकारण तू केलं पाहिजेस. ही नियत आज आपल्याला पाहायला मिळते. काय पाहायला मिळतं आपल्याला. तो मुसलमान राजकारणी, त्याला मस्जिद चुकत नाही. आपल्या जवळची मस्जिद असेल तिथे जेव्हा जायचो तो तेव्हा जातोच. आपल्या मनाला तेव्हाही जात नाही. त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. इतरांच्या बरोबरच जातो. तिथे काही त्याला भाषण द्यायला मिळत नाही. त्यासाठी देत नाही की मी गेलो मस्जिदीमध्ये, नेता आहे म्हटलं ती लागलीच हार देऊन माझं स्वागत करतील, मला बसायला खुर्ची देतील, माझं भाषण ऐकतील. कुठलाही मुस्लिम नेता या भावनेनं मस्जिदीमध्ये जात नाही. हे मी खरं बोलतोय ना. कुठलाही ख्रिश्चन या भावनेनं चर्चमध्ये जात नाही. आणि कुठलाही हिंदू या भावनेनं मंदिरात जात नाही. गोष्ट खरी आहे. मग आता बौद्ध माणसं मुळामध्ये राजकारणी विहारात तरी जातात का, हा प्रश्न आहे. मी बघितलं नाही बरं कोणाला आयुष्यभरात.
नेत्यांचं राहू द्या, कार्यकर्ता सुद्धा जात नाही. काय समजलंय लोकांनी बौद्ध धर्माला, काय समजलंय त्यांनी बाबासाहेबांच्या शिकवणीला? एक टाकाऊ, नगण्य, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. हा बाबासाहेबांच्या प्रती केलेला द्रोह आहे, त्यांना केलेला विरोध आहे. आणि त्यांचं नाव घेत घेत त्यांच्या कार्याला नष्ट करण्याचा हा उपक्रम आहे. मी काय म्हणतो लक्षात, जरा सिरियस आहे, गंभीर आहे, पण ते बोलल्याशिवाय गत्यंतर नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जगात काय चाललंय ते आम्ही पाहत नाही. गोष्ट खरी आहे. आणि त्यातूनही कुठल्या कार्यक्रमाला आपली माणसं गेली, कार्यकर्ते गेले, राजकारणी गेले, तर तिथे मग आगत स्वागत व्हावंच लागतं ना. नाही आहार दिला तर नाव तरी घ्यावंच लागतं ना. आणि सर्वात म्हणजे आसन द्यावं लागतं. आसन नाही दिलं तर मग त्यांची बसण्याची मोठी पंचायत होते, बसताच येत नाही कुठे. म्हणजे शारीरिक व्यंग आहे म्हणून नाही, मानसिक व्यंग असतं. खुर्ची पाहिजे बसायला, नाही तर बसायचं कसं? हे गोष्ट खरी आहे ना. हे चित्र बदललं पाहिजे. एक तर प्रामाणिकपणे बाबासाहेब स्वीकारा, शब्द न शब्द त्यांचा स्वीकारा. अन्यथा माझ्यासारखं म्हणेल बाबासाहेबांचं नाव घेऊ नका. स्टॉप इट. त्याची आवश्यकता आहे. काही लक्षात आलं आपल्या? इतकी गंभीर गोष्ट आहे पहा. आणि म्हणून बाबासाहेबांनी दुसरा उद्देश काय सांगितला? इहलोकी धम्मराज्य स्थापन करणं. आणि धम्मराज्याची त्यांची व्याख्या काय? माणसातील सद्व्यवहार म्हणजे धम्मराज्य. माणसातील माणुसकीची वागणूक, वर्तन म्हणजे सद्धम्म. आणि अशा प्रकारे वर्तन करणाऱ्या माणसांचा समाज म्हणजे धम्मराज्य. किंगडम नाही या अर्थानं, राज्यसत्ता या अर्थानं तो शब्द नाही. तो आहे या विशिष्ट तत्वानुसार जमणाऱ्या समाजाचा आदर्श, त्याला धम्मराज्य म्हटलेलं आहे. मग हे धम्मराज्य स्थापन करण्यासाठी बुद्धाच्या त्या शिकवणीला मानणाऱ्या प्रत्येक माणसानं प्रयत्न केला पाहिजे की नको? त्यामधून कोणाला सुटका आहे का? कोणाला सवलत आहे का? अजिबात नाही. सर्वांचं ते कर्तव्य आहे. मग हे असं सार्वजनिक कर्तव्य भावना एक बौद्ध म्हणून प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जागणं आणि ती प्रत्यक्ष त्याच्या कृतीमध्ये येणं, हे खरं बाबासाहेबांचं कार्य आहे. धिस इज आंबेडकराईट ॲक्टिव्हिटी, आंबेडकराईट वर्क. आणि या अर्थानं कोणी लक्षात येत नाही, सर्वात वाईट गोष्ट. का म्हटलं ते बाबासाहेबांनी मागे सांगितलेलं की जगात जे दुःख आहे, जगात जी पिळवणूक आहे, जगात जो अन्याय आहे, हे तुझं माझं आहे. ज्यामुळे प्रत्येक मनुष्य त्रासलेला आहे, प्रत्येक मनुष्य काही ना काही दुःखामध्ये, कष्टामध्ये जगतो आहे. याचं कारण बुद्धानं सांगितलं आहे की मनुष्य माणसाशी सद्व्यवहार करत नाही म्हणून ते आहे. माणसातील दुर्व्यवहार हे या साऱ्या गोष्टींचं कारण आहे. हे कार्ल मार्क्सला नाही कळलं. त्याला फक्त दिसला कामगार आणि भांडवलदार यांच्यामधला वाद, की भांडवलदार कामगारांची पिळवणूक करतात म्हणून जगामध्ये दुःख आहे. ही कार्ल मार्क्सची भाषा. कार्ल मार्क्सला काय कोणास ठाऊक, पण तेव्हा कोणी प्रश्न विचारला पाहिजे होता. अहो, या जगातला प्रत्येक मनुष्य हा काही कोणाचा नोकर नाही ना. आहे ना गोष्ट? कुटुंबामध्ये 4 माणसं राहत असतील, 5 माणसं राहत असतील, एखादाच नोकरी करतो, बाकीची 4 नाही करत. हां, मग त्या एकाची पिळवणूक होती, मग यांना कसं काय दुःख होतं?
कार्ल मार्क्सला कोणी हा प्रश्न विचारला नाही. आणि आपणही कधी स्वतःला प्रश्न विचारतो, आपल्याला नाचायलाच लागतो की साम्यवादाशिवाय काही पर्याय नाही म्हणून. आहे ना पर्याय गोष्ट. बाबासाहेबांना काही कळत नव्हतं. अर्थशास्त्राचे पंडित होते ते. कार्ल मार्क्स त्यांनी तेव्हाच पचवलेला होता शिकत असतानाच. आणि पचवून त्यांनी सांगितलं की त्या मार्गाने जाऊ नका. आजही बाबासाहेबांचे अनुयायी त्या मार्गाने नसतातच काही ना काही. आहे ना गंमत. ते म्हणतात बुद्धाच्या मार्गाने, बुद्धानं खरं कारण सांगितलं. अरे त्या कामगाराची पिळवणूक होते म्हणून तो एखादं दुःख असेल पिळवणुकापुरता, पण त्याच्या घरचे कामगार नाहीत ना, ते का दुःखी. ह्या सर्वांच्या दुःखाचा विचार कोणी मांडला? बुद्धानं मांडला. एकमेकाशी नीट वागत नाहीत म्हणून दुःखी आहेत. काय कारण आहे? एकमेकाशी नीट वागत नाहीत म्हणून दुःखी आहेत. त्यांनी एकमेकाशी नीट वागावं म्हणजे त्यांचं दुःख दूर होईल. आणि नीट का वागत नाही तर मागे आपण तो मुद्दा बघितला होता, मनामध्येच काही गडबड आहे, मनामध्येच दोष आहे. आणि तो दोष आहे लोभाचा, द्वेषाचा आणि मोहाचा. ह्या प्रवृत्ती आहेत माणसांच्या. ह्या प्रवृत्तीच्या अधीन होऊन मनुष्य वागतो म्हणून दुःख निर्माण होतं. राग आला तर तो प्रेमानं वागतो का? जमतच नाही ना. आणि बुद्धाचं म्हणणं एवढंच, रागाने वागला तर तो वाईटच होणार आहे. मग तुला वाईट करायचं आहे की वाईट टाळायचं आहे? जर टाळायचं असेल त्या रागाला आवर, थांब, प्रेमानं वाग. नसेल वागतायत प्रेमानं तर कमीत कमी थांब तरी, दुःख नाही व्हायचं निर्माण. आता काय वाईट सांगितलं बुद्धानं? काय चुकीचं सांगितलं बुद्धानं? तरी घरादारामध्ये तुझं माझं असतंच ना. हे तुझं माझं काय म्हणतात? काय अर्थ आहे त्याचा? तुझं माझं, तुझं माझं या शब्दाचा अर्थ काय? तुझं माझं म्हणजे माझी मनमानी आणि तुझी मनमानी, हा तुझं माझा अर्थ आहे. म्हणून काही दोघांचं पटत नाही. मग कसं एकमेकाशी वागलं की दुःखच दुःख, काही त्याला तोटाच नाही. ही बुद्धाची सरळ आणि सोपी भाषा आहे, एकदम सोपी. बाबासाहेबांनी इतकं सोपं करून सांगितलेलं आहे. म्हणून एका माणसानं दुसऱ्या प्रत्येक माणसाशी चांगुलपणानंच वागलं पाहिजे. आणि चांगुलपणानं वागण्यासाठी त्याच्या मनाची जडणघडण अशी झाली पाहिजे की मी चांगलंच करेल, वाईट करणार नाही, हा दृढ निश्चय त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि अशा अर्थानं जेव्हा तो वागायला लागेल तेव्हा मग त्या माणसावरती विश्वास ठेवता येईल, अरे हा मनुष्य चांगला आहे. का तर त्याच्या प्रवृत्ती चांगल्या आहेत, त्याच्या सवयी चांगल्या आहेत, त्याच्या वृत्ती चांगल्या आहेत. चांगल्या असल्यामुळं त्याच्या चांगुलपणाची आपल्याला खात्री वाटते, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं वाटतं की हे विश्वास ठेवण्यासारखं प्रकरण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक खास वाक्य इथे वापरलेलं आहे, सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान नेहमी आहे. कायम मनुष्य चांगलाच राहील याची गॅरंटी काय? जर त्याची प्रवृत्ती चांगलं वागण्याची असेल तरच ती गॅरंटी मिळेल ना. आपण अपेक्षा चांगला वागणारा मनुष्य वाईट वागणारच नाही, खात्री, गॅरंटी. पण त्याच्या वागण्यामध्ये जर असेल चलबिचलता तर आपल्या खात्री वाटेल का? नाही. म्हणून चिरस्थायी चांगुलपणा जो आहे तो ह्या प्रवृत्तीनंच निर्माण होतो. ते त्याचं अधिष्ठान आहे, पाया आहे. आणि ते कायम तसंच राहील याची खात्री आहे. काय विलक्षण सत्य बाबासाहेबांनी ते प्रकट केलं आहे ते पहा. आणि अशा प्रवृत्तीचा समाज घडावा या अर्थानं इहलोकी धम्मराज्य स्थापन करणं हे बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. हे ध्येय होतं त्यांचं धम्मदीक्षा घेण्याचं. बाबासाहेबांच्या नंतर आम्ही ते ध्येय कृतीत आणण्याचा काही प्रयत्न केला आहे का?
बाबासाहेबांच्या नंतर हे ध्येय समजण्याचा तरी आम्ही प्रयत्न केला आहे का? मग आम्ही करतो काय बाबासाहेबांचं नाव घेऊन? फक्त जय भीम? थिंक अबाउट दिस. करतो काय आम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊन? जय भीम जरी म्हणत असलो तरी त्याच्यामध्येही गडबड आहे ना. ते इतकं काही सरळ सोपं नाही. तिथे पण तेरी मेरी आहेच. आणि मागे मी सांगितलं होतं की यासाठी बौद्धांचे ग्रुप मांडलेले आहेत. कडवा जय भीमच म्हटलं पाहिजे, बाकी काही बोलायचं नाही. अरे पण काही ठिकाणी नाही बोलण्याची गरज नाही, म्हटलंच पाहिजे, नाही तर कंडम. दडवा, दडवून ठेवणार. जय भीम म्हणायचं नाही, आपण काय सांगायचंच नाही, कळू द्यायचं नाही, नाही तर आपलं काहीतरी गुपित बाहेर पडेल. दडवून ठेवणारे लोक आहेत. आणि सर्वात वाईट प्रकार सांगितला होता भडवा. बाबासाहेब काही करा, ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून बुद्धाने त्याचा धम्म शिकणं फार गरजेचं आहे. आणि आता याच प्रकरणाच्या आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये आलेलो होतो ते असं की हे करायचं एक तपश्चर्या म्हणून. धम्माचं आचरण एक तपश्चर्या आहे. पाली भाषेत त्याला तप म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बौद्ध तप करतो. तप केल्याशिवाय त्याला बौद्ध बनता येत नाही. गोयंका गुरुजी भाषा वापरतात, हर आदमी को तपना है. वापरतात ना भाषा. हा मोठा चांगला शब्दप्रयोग आहे तो. आय लाईक दॅट व्हेरी मच. फार उत्तम भाषा वापरतात ते. हर आदमी को तपना है, तपश्चर्या केली पाहिजे. म्हणजे बुद्ध धर्मातलं अचूक तत्व त्यांनी पुढे मांडलेलं आहे. हे ते जाता जाता लक्षात घेतलंच पाहिजे. आणि ते स्वतः बुद्धानं सल्लेख सूत्रामध्ये मांडलेलं आहे, जे सल्लेख सूत्र ह्या दीघ निकायामध्ये आलेलं आहे. आपण ते संपूर्ण पाहणार होतो पण तेवढा आपला वेळ नाही. ह्या दीघ निकायामध्ये हे सल्लेख सूत्र आलं आहे, ज्याचा सारांश ते बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्याचं सूत्र काय? दुसरे करीत नसले तरी मी करणार. बस एकच सूत्र. दुसरे हिंसा करीत असतील मी नाही करणार. दुसरे चोरी करत असेल मी नाही करणार, मी त्याच्या उलटच करणार. म्हणजे मी चांगलंच करणार. यासाठी सतत धडपडत राहणं, त्यासाठी कष्ट झेलणं, त्यासाठी प्रयत्न करणं, याला म्हटलं आहे सल्लेख. पाली शब्द आहे, त्याचा मराठी अर्थ आहे तप, तपश्चर्या. आता आपणच आपला प्रश्न विचारायचा की आपण काही तपश्चर्या करतो का कधी? बौद्ध आहोत ना. कोणती तपश्चर्या करतो? की संध्याकाळची वेळ झाल्यावरती आपल्याला बारचा रस्ता आठवतो. गंमत जम्मत आहेच ना. म्हणून तप करायला शिकणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या मुद्द्यावरती बाबासाहेबांनी प्रकरण संपवलेलं आहे. आणि मग त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, तेवढं आपण लक्षात येऊन थांबणार आहोत की सद्धम्मसुद्धा ओळखायला पाहिजे. सद्धम्म आपल्याला जाणता आला पाहिजे. म्हणून सद्धम्माची काही लक्षणं आपल्याला माहीत असली पाहिजेत, काही वैशिष्ट्य माहीत असली पाहिजेत. जर आपल्याला सद्गुणाची वैशिष्ट्य दिसली नाहीत तर समजून जायचं की हा सद्धम्म नाही, त्याच्यात काहीतरी कमजोरी आहे. म्हणून पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे की सद्धम्म हा सद्धम्म तेव्हाच आहे जेव्हा तो विद्या सर्वांना मोकळी करतो. प्रत्येक माणसाला शिकण्याचा अधिकार आहे.
जाणण्याचा अधिकार आहे, समजण्याचा अधिकार आहे, तो अधिकार कोणीच नाकारता कामा नये. जर तो अधिकार नाकारला जात असेल धर्माच्या नावानं तर तो धर्म नाही. काही लक्षात आलं? मग जो धर्म म्हणत असेल देव आहे की नाही विचारायचं नाही, शिकायचं नाही, समजायचं नाही, काय म्हणणार तुम्ही त्याला? तो सद्धर्म नाही. कारण त्याला बंधन घातलंय तुम्हाला, त्यांना अडचण केली आहे तुमच्या शिकण्याला, तुमच्या जाणण्याला, तुमच्या समजण्याला. काही लक्ष येतं आपल्याला? म्हणून जो धर्म माणसाच्या शिकण्याला समजण्याला अडचण करतो, अडसर करतो, बंधन घालतो, तो धर्म नाही, सद्धर्म नाही. धर्म असेल पण तो सद्धर्म नाही. आणि या अर्थानं ब्राह्मणी धर्म कधी सद्धर्म नव्हता, कधी तो असणार नाही. आता फार दबाव निर्माण झाला आहे म्हणून सर्वांना विद्या मोकळी झाली, शिक्षण मोकळी झालं. पण त्यांची मुख्य श्रद्धा काय आहे? सर्वांना शिकूच द्यायचं नाही, विद्येचा अधिकार त्यांना नाहीच, फक्त ब्राह्मणांनाच अधिकार आहे. जगामधल्या इतर धर्मांनी तेवढी तरी वाईट गोष्ट केली नाही, एवढं टोक गाठलं नाही, इतकं या धर्मानं गाठलं. म्हणून हा सर्वात वाईट धर्म आहे. काही लक्षात आपल्याला? आणि मग जर बाबासाहेबांना मानणारी माणसं कधी कधी त्याच धर्माचं काही करत असतील तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय नुसतंच अज्ञानी आहे म्हणून सोडून द्यायचं का त्यापेक्षा आणखी काही आहे? नुसतं अज्ञान नाही आहे, तिथे थोडीशी बेईमानी सुद्धा आहे. बेईमानी काय? तो एकीकडे बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांनी काही ना काही सांगितलं साऱ्या जगाला माहीत आहे. ठीक आहे, माहीत नसेल तुला तर माहीत तर करून घेतलं पाहिजे की काय सांगितलं. मानतोयस ना तू, मानतो म्हटल्यावरती समजून घ्यायलाच पाहिजे. जर एकीकडे मानतो आणि समजून घेत नाही, नेमकं उलटं करतो, तर मग त्याला इमानदारी म्हणायचं? म्हणून आज प्रत्येक आंबेडकरी माणसाच्यावरती हा प्रश्न, हे प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि त्या प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी खरंच अज्ञानानं असा वागतो आहे की काही ना काही बेईमानी करतो आहे? वेळ आलेली आहे ते विचारणा करण्याची, हे जाणण्याची, समजण्याची. त्यामुळं यापेक्षा अधिक काही बोलण्याची गरज नाही. परंतु बुद्धाचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या देशामध्ये ब्राह्मणी धर्मानं स्त्रियांना, शूद्रांना शिक्षण नाकारलेलं होतं. त्या ब्राह्मण स्त्रियांनीसुद्धा बाबासाहेबांचे आणि सावित्रीबाई फुलेंचे, महात्मा फुलेंचे उपकार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळं त्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेले आहेत. त्यांच्या ब्राह्मण बापामुळं नाही, त्यांच्या ब्राह्मण नवऱ्यामुळं नाही, त्यांच्या ब्राह्मण भावामुळं नाही. मी काय म्हणतो लक्षात येतं? पण तीही नियत नाही. म्हणून कुठेतरी नियतीमध्ये खोटी आलेली आहे असं जर म्हटलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती मांडण्याचं कारण नाही. बाबासाहेबांनी याच्यामध्ये 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये एक लोहितच्या सूत्र आलेलं आहे, ज्या लोहितच्याने सांगितलं की ब्राह्मण धर्म जो आहे तो स्त्री आणि शूद्रांना ज्ञान शिकवू नये असं शिकवतो. आणि मग बुद्धाने त्याची हजेरीच घेतलेली आहे. त्यामुळं ब्राह्मण धर्मावरती जेवढी महत्त्वाची टीका यामध्ये आलेली आहे लोहितचे सूत्र वगैरेच्या माध्यमातून, ती सारी टीका आपल्याला पाहायचं कारण नाही. आपल्याला एका सूत्रामध्ये एवढं कळू शकतं की या ब्राह्मणी धर्मानं स्त्री शूद्रांना ज्ञानच नाकारलेलं होतं आणि चुकून कोणी घेतलं तर त्यांना प्रत्यक्ष मृत्यूदंड दिलेला होता. मृत्यूदंड कसा? तर शूद्रानं जर वेदवाक्य म्हटलं, वेदवाक्य म्हणजे
शिक्षण काही घेऊन त्यातलं बोलला त्याची जीभ कापायची. मला सांगा, जीभ कापल्यानंतर तो मनुष्य जगू शकत होता का? शक्य नाही जगणं. त्याचा मृत्यू ठरलेला. तत्क्षणी मरत नसेल एखाद्या वेळेस, पण नंतर तो मरणारच आहे. मृत्यूदंड नाही तो. ज्यानं वेदवाक्य ऐकलं त्याच्या कानामध्ये शिशाचा रस होता, मोल्टन लेट. कुठलाही धातूचा गरम रस, तेच काय घेऊन नुसतं गरम पाणी होतं ना माणसाच्या कानामध्ये, कदाचित त्याचा मृत्यू होऊ शकतो. होण्याची संभावना जास्त आहे. तो जगू शकत नाही. मृत्यूदंडाची सजा नाही. म्हणजे शिकणं, इतरांनी शिकणं, दुसऱ्या माणसांनी शिकणं, हे ब्राह्मण वर्गानं, ब्राह्मण धर्मानं इतकं वाईट मानलेलं होतं की जर कोणी चुकूनही शिकत असेल, चोरूनही शिकत असेल, तर त्याला ते मारल्याशिवाय राहत नव्हते. आणि शंभुकाचं उदाहरण आहे की हा शुद्ध तपश्चर्या करत होता, तर देवाच्या अवतारानं जाऊन त्याला मारलं. म्हणजे देवही किती पक्षपाती आहे ते लक्षात घ्या, किती खुनसी आहे ते लक्षात घ्या, किती ब्राह्मणी प्रवृत्तीचा आहे ते लक्षात घ्या. ही सर्व टीका जी आहे ती बाबासाहेबांनी याच्यामध्ये केलेली आहे लोहितच्या सुत्ताच्या माध्यमातून. म्हणून आपण ते सारं सुत्त काही वाचण्याच्या फंदात पडत नाही. आपण ते घरी आरामामध्ये वाचा. मुख्य मुद्दा हे आहे की बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक माणसाला शिकण्याचा परिपूर्ण अधिकार आहे. कुठलाही धर्मगुरू धर्मामधला, कुठलाही भिक्षू, कुठलाही उपासक दुसऱ्याला शिकू नको असं म्हणू शकत नाही. प्रश्न विचारू नको असं म्हणू शकत नाही. त्याला शिकण्यापासून तो थांबू शकत नाही. शिकण्याचा अधिकार सार्वत्रिक आहे. मग तो भले बौद्ध असो नाही तर नसो, तो आपल्या देशाचा, आपल्या जातीचा असो नाही तर नसो, बस तो मनुष्य आहे. त्याला शिकण्याचा परिपूर्ण अधिकार आहे. हे जे मानतो, यावरती जो श्रद्धा ठेवतो, अशा प्रकारचा अधिकार जो सर्वांना देतो, त्याला म्हणतात सद्धम्म. आणि हे आहे सद्धम्माचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण जे बाबासाहेबांनी इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण आणखी खोलामध्ये जाऊया शब्दम्माची इतर काही लक्षणं पाहण्यासाठी. तूर्त जय भीम.